बघा, एकनाथ शिंदे यांच्या तोंडी जी भाषा आहे ना, ही अघोरी विद्या करणाऱ्यांची भाषा आहे. मारणं, मुर्दा, बरं का, हत्या, हे आयुष्यभर. आता तुम्ही ते काल फोटो पाहिले असतील. हे अघोरी लोक आहेत, ज्याने आयुष्यभर तुम्हाला पोसलं राजकीय दृष्ट्या सगळ्याच बाबतीत. त्यांच्याविषयी आपण ही भाषा वापरते, म्हणजे तुम्ही किती निर्घृण आहात. नीच हा शब्द वापरणं संसदीय नाही असं आपल्याला वाटेल, पण या लोकांना हा शब्द योग्य. सध्या आपली अवस्था मेल्याहून मेल्यासारखी आहे. मिस्टर शिंदे, आपण ज्या लाचारीचं जुनं जगताय आणि अमित शहा आणि कंपनीचे दिल्लीत जाऊन बूट चाटेगिरी करताय, यापेक्षा स्वाभिमानी माणसाला मृत्यू परवडला. तुम्ही मेलेलेच आहात ना. आणि तुमच्या तोंडी ही भाषा, ही तुमची जी आता नवीन संस्कृती तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये जाऊन स्वीकारलेली आहे, त्याला ही शोभणारी भाषा. कोण मेलंय आणि कोण जिवंत आहे हे येणारा काळ ठरेल. लोकसभेत तुम्ही मेला होता, विधानसभेत ईव्हीएमच्या ऑक्सिजनवर तुम्ही जिवंत झालात, आणि भविष्यामध्ये तुम्हाला कळेल या राज्याची जनता कोणाला मारते आणि कोणाला जिवंत ठेवते. पण तुमचे शब्द जे काल वापरले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी, त्याची नोंद आम्ही केलेली आहे. कोण मेलाय आणि तुम्ही कोणाला मारलाय याची नोंद शिवसेनेनं, माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेनं नक्कीच केलेली आहे, आणि ह्याचं त्याच पद्धतीनं उत्तर दिलं जाईल. कोण? अरे हे तुम्हाला काय? पण अरे बाबा, तुम्ही जेवढे उतावीळ झाला होतात भारतीय जनता पक्षात घुसायला, तुमचं तुम्ही बघा ना. आम्ही कोणाबरोबर युती करावी दोन भावांनी, हा आमचा प्रश्न आहे. तुम्ही कोण आहात? ही तुम्ही बेगाने शादी में अब्दुल्ला का नसतो या ठाण्याचा? समजा काही अब्दुल्लाचा. राज ठाकरे उद्धव ठाकरे भाऊ आहेत. दोन पक्ष एका विचारधाराचे आहेत. दोघे ठरवतील काय करायचं ते. महाराष्ट्राची जनता ठरवेल. तुम्हाला तुमच्या अंगाचा एवढा तिळपापड का झालाय? काय तुमची अघोरी विद्या कामाला येत नाहीये? तुमची शिंग फुटलेली तुम्हाला साथ देत नाहीये? तुमचे कापलेले रेडे गुवाहाटीमध्ये तुम्हाला यश प्राप्त करू देत नाहीत भविष्यात? आमचं आम्ही बघू रे बाबा. तू बघ, तुझी फडणवीसाने काय अवस्था केली आहे ती. पाय पुसणं गेलाय तुमचं, पोतेरं गेलाय, आणि मातेरही होईल तुमचं. मला माहिती आहे तुमची काय अवस्था आहे ती. रात्री झोप लागत नाहीत या लोकांना. तळमळत असतात, करवटे बदलते राहते, चिंतेमुळे आमचं काय होईल. पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी वाचतात राज ठाकरेंना साथ दिली आहे. सकारात्मक प्रतिसाद काल म्हणाले की शिवसैनिक आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे आहे ते होईल. बघा, उद्धव ठाकरे साहेबांनी हा विषय वारंवार घेतलेला आहे. राज ठाकरे यांच्याबरोबरच्या युती संदर्भात किंवा एकत्र जाण्यासंदर्भात महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या भक्कम एकजुटी संदर्भात शिवसेनेची भूमिका ही शेवटच्या क्षणापर्यंत सकारात्मक राहील, शेवटच्या मिनिटापर्यंत. आणि आम्हाला खात्री आहे की मराठी माणसाची भक्कम एकजूट या देशामध्ये एक नवी ऊर्जा आणि ताकद निर्माण करेल. महाराष्ट्र मेले तर राष्ट्र मेले, आणि मराठ्याविना राष्ट्र गाडा न चाले हे आम्ही होऊ देणार नाही. ठाकरे ब्रँड हा या देशातला अत्यंत सुप्रीम ब्रँड आहे. एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील, अमित शहा असतील, कोणालाही या ब्रँडला डॅमेज करता येणार नाही. शरद पवार म्हटले की मुंबईमध्ये शिवसेनेची ताकद आहे, त्यामुळे आगामी निवडणुका कशा लढवायच्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबत असेल तर मनसे सोबत आली येतील ना, सगळे येतील. आम्ही सगळे मराठी स्वाभिमानी पक्ष एकत्र येतोय.
म्हणून तर काल त्या डोम मधल्या डोमकावल्यांचा फटफटाट आणि तळतळाट सुरू होता ना. बाकी काय आहे? मराठी माणसं एकत्र येत आहेत, जे अमित शहा आणि मोदींना आणि फडणवीसांना नको आहे. त्याच्यामुळेच तर कार त्या मेंढ्यांचा तळतळाट, जळजळाट, तिळपापड सुरू होता. अरे बाबा, परत सांगतो, आमचं आम्ही बघू. तुम्हाला तुमच्या पक्षाला जर चाटायला बूट कमी पडले असतील तर आम्ही पाठवू. नाही, पण राऊत साहेब असं होतंय का की राज ठाकरे उद्धव ठाकरे या प्रकरणात उद्धव ठाकरे सतत सकारात्मक भूमिका मांडता आहे युती संदर्भात, पण राज ठाकरे किंवा मनसे त्यावर काही फारसा सकारात्मक प्रतिसाद दिसत नाही. असं तुम्हाला कोणी सांगितलं? सकारात्मक प्रतिसाद नाही, तो एकतर्फी प्रेम आहे का? हा काय मोगले आजम सिनेमा नाही ना, किंवा अनारकली नाहीये. प्रत्येक जण आपापली पावलं काळजीपूर्वक टाकतो. या राजकीय घडामोडी आहेत, त्याच्यामध्ये मुंबईचं आणि महाराष्ट्राचं भविष्य पणाला लागलेलं आहे. मराठी माणसाच्या अस्मितेचा एकजुटीचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे उद्धवजी असतील किंवा राज ठाकरे जे असतील, व्यवस्थित सगळे समंजसपणाने काम करतील. फडणवीस यांच्या शिवसेना युतीच्या वर्धापन दिनावर असं म्हणतात की आम्ही गोरगरीब लोकांना मत देत नाही. चंद्रकांत पाटील असं म्हणतात की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊ, असा काय फरक पडणार? हे फडणवीसांना विचारा ना, काय फरक पडेल ते त्यांना विचारा. फडणवीस किंवा भाजपची जी तडफड सुरू आहे दोन भाऊ एकत्र येऊ नये म्हणून, ती का चंद्रकांत पाटील किंवा देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत राज ठाकरे यांची मदत घेतलेली आहे त्यांच्या राजकारणासाठी. ती काय त्यांची ताकद नाही म्हणून घेतली का? एकदा स्पष्ट करावं. बोलिए. एकनाथ शिंदे क्या आवाज उठा सकते हैं? उनका क्या आवाज है? उनका आवाज क्या है, मुझे बताइए. एकनाथ शिंदे का आवाज क्या है? एकनाथ शिंदे अमित शाह के प्रॉक्सी है. उनका जो आवाज है वो अमित शाह का आवाज है. उनके पार्टी के मुखिया अमित शाह है. जो अमित शाह को चाहिए वो बात करेंगे. हाँ, बोले. कौन मरा है कौन जिंदा है क्या आपने तय कर सकते? आप जिस लाचारी का जीना बीजेपी के साथ जी रहे हो, ये तो मरने से भी ज्यादा बदतर है. हम स्वाभिमान से जीने वाले लोग हमेशा जिंदा रहते हैं. महाराष्ट्र के लिए, देश के लिए, मराठी मानुष के लिए, हिंदुत्व के लिए हमारा संघर्ष है. और जो संघर्ष करता है वो कभी मरता नहीं. उद्धव ठाकरे कहते हैं कि एकनाथ शिंदे कहते हैं कि उद्धव ठाकरे इस बार राज ठाकरे से हाथ मिलाने के लिए उतावले हो गए. अच्छा है उतावले, तो आपको क्या तकलीफ है क्या? एक भाई भाई से हाथ मिलाता है तो आपको कुछ जलन हो रही है. ये जलन आपकी नहीं है, ये जलन अमित शाह और मोदी जी का, फडणवीस की है, क्योंकि आप उनके तोते हो, प्रॉक्सी हो. अगर दो भाई एक दूसरे के साथ हाथ मिलाते हो तो आपको क्या तकलीफ है बेटा? क्या है? आप क्या चाहते हैं कि घर टूटे रहे, भाई भाई अलग रहे? यही आपकी राजनीति है. ये अमित शाह जी की राजनीति है, ये मोदी जी की राजनीति है, ये फडणवीस की राजनीति है. लेकिन इस बार उद्धव ठाकरे फिल्मी डायलॉग से ज्यादा दिख रही है. एक तरफ उद्धव ठाकरे कह रहे हैं कि कमॉन फिल्मी, तो दूसरी जगह एकनाथ शिंदे कह रहे हैं कि मरे हुए को क्या मारना. मतदाताओं ने इसको गए विधानसभा चुनाव में ही मार दिया. राजनीति में कोई मरता नहीं. राजनीति में किसी को मारा भी नहीं जाता और कोई मरता भी नहीं. राजनीति में और खास करके डेमोक्रेसी में बहुमत बहुत चंचल चीज होती है. आज आपके पास है, कल हमारे पास होगा. ये जिंदा और मुर्दा की राजनीति है ना, ये बीजेपी की राजनीति है. ये मिस्टर शिंदे जो है और बीजेपी के खेमे में है, तो उनका संस्कार है, मरने मारने की बात करते हैं. एक बार फिर से उद्धव ठाकरे ने कल अपने भाषण में राज ठाकरे के पास युति का प्रस्ताव दिया है. उन्होंने कहा जो महाराष्ट्र के मन में है, जो शिवसैनिकों के मन में है, वही होगा. उद्धव जी ने कहा है वही होगा. उद्धव ठाकरे ने कहा है कि हिंदी भाषा मराठी भाषा में विवाद किया जा रहा है, आने वाले इलेक्शन को लेकर कहीं ना कहीं
मैंने कहा कि इस देश के राजनीति में ठाकरे ब्रांड ये एक सुप्रीम ब्रांड है, उसके ऊपर किसी चीज का इम्पैक्ट नहीं होता है। कोशिश बहुत की है ये लोगों ने, बीजेपी के। ठाकरे ठाकरे है। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।